रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष सांगली जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचवा, गावोगावी शाखा स्थापन कराव्यात, पक्षाची ताकद वाढवा अशा सूचना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले यांनी दिले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रांमधील सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सांगलीमध्ये संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्ह्याचे सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले हे होते। आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार 27 जुलैला उपवर्गीकरणाच्या विरोधात सांगलीत आंदोलन केलं जाईल असंही यावेळी जाहीर करण्यात आले। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पोपट नाना कांबळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा छायादीदी सरवदे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन सव्वाखंडे, शिकलगार आघाडी जिल्हाध्यक्ष महेश शिंदे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष बापू सोनवणे, मराठी आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, दिव्यांग जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष आशिष गाडे, शहर अध्यक्ष आशाताई साबळे, मिरज शहर अध्यक्ष ऋतुजा कांबळे, शहर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईक, शहर जिल्हा सचिव नितेश वाघमारे, सांगली शहर अध्यक्ष अजय उबाळे, मराठा आघाडी सांगली शहर अध्यक्ष किशोर मुळीक, मिरज तालुका उपाध्यक्ष संग्राम कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, कुपवाड शहर अध्यक्ष संतोष सरवदे, अभि कांबळे, प्रवीण सुतार, सचिन कांबळे, अभिजित जाधव, आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते। सांगलीतील माधवनगर रोडवरील सर्किट हाऊसमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सर्व आघाड्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष सांगली जिल्ह्यात वाढण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, प्रत्येक अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकारिणी अद्ययावत करावेत, कामकाजातील त्रुटी दूर करून योग्य प्रकारचे काम करण्यात यावे, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे, शहरात प्रत्येक वार्डात आणि गावोगावी आरपीआयचे शाखा स्थापन कराव्यात, अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सदस्य यांच्यात शिस्त कायम असावी, पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशा सूचना सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। आपली आपली कार्यकारिणी असेल तर उत्तम, असेल तर उत्तम, आणि नसेल तर त्यांनी येणाऱ्या 4-8 दिवसांमध्ये त्यांनी आपली नवीन कार्यकारिणी निवडावी आणि तुमच्या निवडीचं असणारं किंवा कार्यकारिणीचं असणारं जे पत्र आहे ते आपल्या मिरज कार्यालयामध्ये एक बायोडाटा या सर्वाखाली म्हणजे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की बाबा कोण कुठल्या विभागामध्ये काम करते, त्यांची कार्यकारिणी कशी आहे याची आम्हाला माहिती व्हावी। म्हणून तुम्ही काय करायचं आहे की मिरज ऑफिसला ती कार्यकारिणी तुम्ही द्यायची। त्याच्यानंतर काम करत असताना प्रत्येकाला अडचण येते, मग त्या अडचणीवरती आपल्याला काही सोल्युशन काढायचं आहे का नाही। अडचणी येतात, जो माणूस काम करतो ना त्यालाच अडचण येते, आणि जो माणूस काम करत नाही त्याला अडचण अजिबात येत नाही, अजिबात म्हणजे अजिबात येत नाही। म्हणून अडचणी जरी आली, समजा तुम्हाला नाही वाटलं, मनामध्ये युगो न ठेवता मी यांना कसं विचारू, मी त्यांना कसं विचारू, तो माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे ना, या विचारानं जर आपण काम करत असो ना तर ते सक्सेसफुल होणार नाही। म्हणजे पक्षाला तुम्ही काय कचराच करून टाकलेला आहे। आम्ही काम करत असताना ज्या वेळेला आम्ही आंदोलन करत होतो त्या टायमाला पोलिसांनी झगडा करायला लागला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विवेक कांबळे जे कार्यकर्त्यांचा उद्या आंदोलन आहे म्हटल्यानंतर पोलीस आम्हाला रातभर ओळखायची, रात्रीतून झोपल्याला काही ना उचलून अटक करूया, आंदोलन करून द्यायचं। आम्ही दिशा ठरवणार आंदोलनाची आणि कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही रातभर फिरणार आणि पाठो जाईन बिगरच्या पेटा बिगर तोंड होता आम्ही येऊन आंदोलन कलेक्टरला मिठ्या अंगावर राखेल ओतून घेईन प्रकार आम्ही केलेला आहे। आताचा कार्यकर्ता काय झालाय, त्याला पद दिलं तो आता की त्यानं खळ केलाय काय, छातीच बाहेर काढून त्या पाठीमाग कोणच नाही। असं न होता माझ्या मी शेर जिल्हाध्यक्षाच्या नात्याने एकच सांगतो, माझ्या अंतरखाली जे बॉड्या आहेत त्यांनी मला 8 दिवसाच्या आत त्यांची 11 जणांची टीम तयार करून ऑफिसमध्ये आम्हाला त्यांनी देणे, नसेल तर मी आता सगळ्यासमोर सांगतो की मी एकाही कार्यकर्त्याला माझ्या शेर जिल्हा बॉडीमध्ये ठेवणार।